नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल धस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या जेएस एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांक व व्यवहारी अपूर्णांक परस्पर रूपांतर हा घटक अतिशय सोप्या पद्धतीने अभ्यासणार आहोत। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचेल। चला तर आता वेळ अजिबात वाया न घालवता आपण आपल्या घटकाकडे वळूया। आपण अगोदर दशांश अपूर्णांकांचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं ते पाहूया। इथं बघा, एक दशांश अपूर्णांक घेतला आहे 3.5 म्हणजे 3.5। आता या दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं ते आपण पाहूया। बघा, दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करताना दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरून ती संख्या अंशामध्ये लिहायची। बघा, आता इथं 3.5 आहे, मग दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरल्यावर ती संख्या होईल 35। ही संख्या अंशामध्ये लिहायची आणि छेदामध्ये 1 घ्यायचा। छेदामध्ये 1 कंपल्सरी घ्यायचा। आता ह्या दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती अंक आहेत ते मोजायचे। इथं बघा, दशांश चिन्हाच्या उजवीकडे फक्त एक अंक आहे, म्हणून 1 वर 1 शून्य द्यायचा। मग हा अपूर्णांक कसा लिहिता येईल? 35/10। बघा, 3.5 हा आहे दशांश अपूर्णांक आणि 35/10 हा आहे व्यवहारी अपूर्णांक। या दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं केलं आपण? दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरून ती संख्या अंशामध्ये लिहिली, छेदामध्ये 1 लिहिला आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडे 1 अंक आहे म्हणून 1 च्या पुढे 1 शून्य लिहिला। जर दशांश चिन्हाच्या उजवीकडे 2 अंक असते तर 1 वर 2 शून्य दिले असते, 3 अंक असते तर 3 शून्य दिले असते। आता आपण पुढचं एक्झाम्पल पाहूया। 26.05। बघा, आता इथं दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरून ही संख्या अंशामध्ये लिहायची। 2605 म्हणजे 2605, छेदामध्ये 1 लिहायचा। आता दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक आहेत ते काउंट करायचे। बघा, 1 2, इथं पॉइंटच्या पुढे 2 अंक आहेत म्हणून 1 वर आपण 2 वेळा शून्य द्यायचे। 1 वर 2 शून्य दिले। मग आता या दशांश अपूर्णांकाचा व्यवहारी अपूर्णांक काय तयार झाला? 2605 भागिले 100। 2605/100। आता पुढचं एक्झाम्पल पाहूया। इथं बघा, दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरून ती संख्या अंशामध्ये लिहायची। आता हे 004 म्हणजेच ह्या शून्य जर डावीकडे असेल तर त्याला किंमत नसते, म्हणून फक्त 4 लिहायचे। 4, छेदामध्ये 1 लिहायचा। पॉइंटच्या पुढे किती अंक आहेत? 1 2, म्हणून छेदामध्ये 1 वर 2 शून्य द्यायचे। मग काय अपूर्णांक तयार झाला? हा 4/100। 0.04 ह्या दशांश अपूर्णांकाचा व्यवहारी अपूर्णांक कोणता तयार झाला? 4/100। आता पुढचं एक्झाम्पल पाहूया। 19.315। आता दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरून संख्या अंशामध्ये लिहायची। 19,315 छेदामध्ये 1 लिहायचा। आता दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती अंक आहेत? 1 2 3, म्हणून 1 वर 3 वेळा शून्य द्यायचा। 19,315/1000 हा आहे या दशांश अपूर्णांकाचा व्यवहारी अपूर्णांक। आता पुढचा एक्झाम्पल आहे 0.007। आता इथं दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरून ती संख्या अंशामध्ये लिहायची। आता हे 007 म्हणजे फक्त 7 लिहायचे। 0 जर डावीकडे असेल तर त्या शून्याला किंमत नसते। 7, छेदामध्ये 1 लिहायचा। दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती अंक आहेत? 1 2 3 अंक आहेत,
म्हणून 1 वर 3 वेळा शून्य लिहायचा. 7/1000. आता पुढचा एक्झाम्पल आहे 90.8. दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरून संख्या अंशामध्ये लिहायची. 908 छेदामध्ये 1 लिहायचा. आता या पॉइंटच्या पुढे किती अंक आहेत? एकच अंक आहे, म्हणून या 1 वर एकच शून्य द्यायचा. 908/10. बघा हे खूप सोपं आहे. दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरून ती संख्या अंशामध्ये लिहायची आणि छेदामध्ये 1 लिहायचा आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडे जेवढे अंक असतील तेवढे शून्य त्या 1 वर द्यायचे. अशा प्रकारे या दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येतं. आता आपण व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं ते पाहूया. बघा इथं एक्झाम्पल घेतलेले आहेत. हे आहेत व्यवहारी अपूर्णांक आणि या व्यवहारी अपूर्णांकाचं आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. मग या व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना छेदामध्ये बघा इथं 1 शून्य आहे, इथं 2 शून्य आहे, तिथं 3 शून्य आहे, तिथं 1 शून्य आहे. छेदामध्ये किती शून्य आहेत ते बघायचं. इथं 723/10 या व्यवहारी अपूर्णांकामध्ये छेदामध्ये 1 शून्य आहे, म्हणून उजवीकडून 1 अंक सोडून पॉइंट द्यायचा. बघा 723 मध्ये उजवीकडून 1 अंक सोडून पॉइंट द्यायचा. छेदामध्ये 1 शून्य आहे म्हणून उजवीकडून 1 अंक सोडून त्या अंकाच्या अगोदर त्या अंकाच्या डावीकडे पॉइंट दिलाय. हा पॉइंट काढते समजून देण्यासाठी मी इथं दिला होता. आता पुढचा एक्झाम्पल पाहूया. 51,250/100. आता इथं बघा 1 वर किती शून्य आहेत? 2 शून्य आहेत, म्हणून मग आता उजवीकडून 2 अंक सोडून डावीकडे दशांश चिन्ह द्यायचं. बघा आता ही संख्या मी लिहिते 51,250. आता इथं आपल्याला उजवीकडून 2 अंक सोडून पॉइंट द्यायचा आहे. 1 2 हे 2 अंक सोडले, उजवीकडून 2 अंक सोडले आणि इथं त्या अंकाच्या अगोदर डावीकडे पॉइंट दिलेला आहे 512.50. हे या व्यवहारी अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांक हा तयार झाला आहे. आता पुढचं एक्झाम्पल पाहूया. 5138/1000. आता इथं बघा छेदामध्ये 1 वर किती शून्य आहेत? 3 शून्य आहेत. मग आता हे लिहून घेते मी 5138. छेदामध्ये 3 शून्य आहेत म्हणून उजवीकडून 3 अंक सोडून त्या अंकाच्या अगोदर पॉइंट द्यायचा. छेदामध्ये 3 शून्य आहेत म्हणून उजवीकडून 1 2 3 अंक सोडले आणि त्या अंकाच्या अगोदर डावीकडे दशांश चिन्ह दिला आहे. मग दशांश अपूर्णांक कोणता तयार झाला इथं? 5.138. आता पुढचं एक्झाम्पल आहे 7/10. या व्यवहारी अपूर्णांकाचं आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. छेदामध्ये शून्य किती आहेत? एकच आहे, म्हणून उजवीकडून 1 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं. आता इथं अंशामध्ये एकच अंक आहे. आता हे 7 मी इथं लिहून घेतले आणि उजवीकडून 1 अंक सोडून इथं डावीकडे दशांश चिन्ह दिलं. आता या पॉइंटच्या मागे इथं पूर्णांकामध्ये शून्य घ्यायचा. ज्यावेळी छेदामध्ये एकच शून्य असतो आणि अंशामध्ये एकच अंकी संख्या असते त्यावेळी पूर्णांकामध्ये शून्य घ्यायचा असतो. आता आपण पुढचे एक्झाम्पल पाहूया. 54/100. अंशातील संख्या आपण अगोदर लिहून घेऊ. 54. इथं बघा 1 वर किती शून्य आहेत? 1 2. 1 वर 2 शून्य आहेत म्हणून उजवीकडून 2 अंक सोडून आपल्याला त्या अंकाच्या अगोदर पॉइंट द्यायचा आहे. बघा 1 2 उजवीकडून 2 अंक सोडले आणि पॉइंट दिला आणि पूर्णांकामध्ये शून्य घ्यायचा. 0.54. आता पुढचं एक्झाम्पल आहे 725/1000.
अंशातील संख्या आपण अगोदर लिहून घेऊया 725. आता इथं छेदामध्ये किती शून्य आहेत? 3 शून्य आहेत, म्हणून उजवीकडून 3 अंक सोडून 1 2 3 अंक सोडून त्या अंकाच्या अगोदर डावीकडे पॉइंट दिला आणि पूर्णांकामध्ये शून्य घेतला. आता पुढचा एक्झाम्पल आहे 8/100. इथं बघा, हे अंशातील संख्या लिहून घेते 8. छेदामध्ये 1 वर किती शून्य आहेत? 2 शून्य आहेत आणि अंशामध्ये एकच संख्या आहे. मग अशा वेळी काय करायचं? आपल्याला पॉइंट उजवीकडून 2 अंक सोडून डावीकडे द्यायचा, म्हणून इथं डावीकडे आपण शून्य घेऊ, कारण इथं अंशामध्ये 1 अंकी संख्या आहे. आपल्याला 2 अंक सोडून पॉइंट द्यायचा, म्हणून आपण डावीकडे शून्य घेतला. हा शून्य उजवीकडे नाही घ्यायचा, नाहीतर आपलं उत्तर चुकन. बघा, आता 2 अंक झाले. उजवीकडून 2 अंक सोडून पॉइंट दिला आणि पूर्णांकामध्ये शून्य घेतला. 0.08. पुढचा एक्झाम्पल आहे 8/1000. अंशातील संख्या 8 लिहून घेऊया. छेदामध्ये 1 वर किती शून्य आहेत? 3 शून्य आहेत. मग इथं जसं आपण केलं तसंच आता आपण इथं 8च्या डावीकडे शून्य देऊया. आपल्याला 3 अंक सोडून पॉइंट द्यायचा आहे, मग 3 अंक झाले पाहिजे, म्हणून आपण इथं 8च्या डावीकडे 2 शून्य लिहूया. बघा, आता किती अंक तयार झाले? 1 2 3. हे शून्य डावीकडेच घ्यायचे आणि आता पॉइंट द्यायचा. 1 2 3 अंक सोडून पॉइंट दिला आणि पूर्णांकामध्ये शून्य घ्यायचा. 0.008. आता पुढचं एक्झाम्पल आहे 23/10. आता हे एक्झाम्पल सोपं आहे. छेदामध्ये 1 शून्य आहे, म्हणून ही 23 ही संख्या आहे अशीच लिहिली. छेदामध्ये 1 शून्य आहे, म्हणून उजवीकडून 1 अंक सोडून, बघा, उजवीकडून 1 अंक सोडून पॉइंट दिला. 2.3. हे या व्यवहारी अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांक आहे. अशा प्रकारे आपण या व्यवहारी अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं. आता आपण जर छेद 10 100 1000 नसेल आणि छेद जर वेगळा असेल तर त्या व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं ते पाहूया. बघा, आता आपल्याला 3/5 7/25 या व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. इथं छेद 100 1000 10 असं 10च्या पटीत दिलेला नाही. मग व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना छेद 10 किंवा 10च्या पटीत असावा लागतो. 10 100 1000 10000 असा 10च्या पटीत छेद असावा लागतो. मग आपण अगोदर हे एक्झाम्पल सोडूया. 3/5. इथं छेद आपल्याला 10 करता येईल का? येईल. 5ला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 10 येतं, म्हणून आपण 3ला सुद्धा 2 ने मल्टिप्लाय करायचं. 5 दुने 10 आणि 3 दुने 6. 6/10. बघा, आता छेद 10 आला म्हणजे आता आपल्याला याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर इझिली करता येणार. छेदामध्ये 1 शून्य आहे, म्हणून उजवीकडून 1 अंक सोडून पॉइंट द्यायचा आहे. हे 6 अंशातील संख्या आहे अशीच लिहिली. छेदामध्ये 1 वर 1 शून्य आहे, म्हणून उजवीकडून 1 अंक सोडून पॉइंट दिला आणि इथं पूर्णांकामध्ये शून्य घेतला. मग 3/5 या व्यवहारी अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांक काय तयार झाला? 0.6. आता पुढचा एक्झाम्पल पाहूया 7/25. आता इथं बघा, छेद आपल्याला 10 करता येईल का? नाही. इथं आपल्याला छेद 100 करावं लागेल. 25च्या पाड्यात 100 आहेत. 25 चोक 100. मग छेदाला आपण 4 ने मल्टिप्लाय केलं, म्हणून अंशाला सुद्धा 4 ने मल्टिप्लाय करायचं. 25 चोक 100 छेद 100 आला. 7 चोक 28. 28/100. बघा, आता आपल्याला ह्या व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. मग 1 वर किती शून्य आहेत? इथं 1 वर 2 शून्य आहेत, म्हणून उजवीकडून 2 अंक सोडून डावीकडे आपल्याला पॉइंट द्यायचा आहे.
हे 28 आहे असेच लिहून घेतले आणि इथं छेदामध्ये 2 शून्य आहेत म्हणून 1 2 उजवीकडून 2 अंक सोडून त्या अंकाच्या डावीकडे पॉइंट दिला आणि पूर्णांकामध्ये शून्य घेतला 0.28 7/25 या व्यवहारी अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांक काय आहे 0.28. बघा आता लास्ट एक्झाम्पल आहे 25/8 या व्यवहारी अपूर्णांकाचा आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. आता इथं छेद आपल्याला 10 करता येईल का नाही येणार 100 करता येईल का 8च्या पाढ्यामध्ये 100 आहेत का नाही. मग इथं आपल्याला छेद 1000 करायचा आहे. मग 8 ला 125 ने मल्टिप्लाय केल्यावर 1000 येतो गुणाकार म्हणून आपण 25 ला सुद्धा 125 ने मल्टिप्लाय करायचं 8 गुणिले 125 1000 आणि 125 गुणिले 25 3125. आता बघा छेदामध्ये किती शून्य आहेत ते बघायचं. छेदामध्ये 1 2 3 3 शून्य आहेत म्हणून उजवीकडून 3 अंक सोडून आपल्याला पॉइंट द्यायचा आहे. अंशामधली संख्या मी लिहून घेते 3125 आणि उजवीकडून 3 अंक सोडून पॉइंट देऊया 1 2 3 उजवीकडून 3 अंक सोडून पॉइंट दिला 3.125. 25/8 या व्यवहारी अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांक आहे 3.125. तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर आणि दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं हे अभ्यासले आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी शिकवलेलं जर समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.